हॅलो. हा भाऊ बोला. आज हॉटेल. हॅलो. हा भाऊ हॅलो. बोला ना येते आवाज. हॅलो. माननीय हनुमंतरावजी नागरगोजे साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन मी आज स्वतः या हॉटेलच्या नाला येणार होतो, पण अचानक मुंबईमध्ये एक महत्वाचं काम निघालं असल्यामुळं मला या कार्यक्रमाला येता आलं नाही. त्याबद्दल मी मनापासून नागरगोजे साहेबांची त्यांच्या परिवाराची माफी मागतो. हॉटेल कृष्णा पॅलेस या उद्घाटनाच्या प्रसंगी इथं उपस्थित माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके, इतर उपस्थित सर्व मान्यवर, माझे तिथं उपस्थित असणारे सर्व जिवलग सहकारी आणि उद्घाटनाप्रसंगी हनुमंतरावांवर दाखवणारे तिथे आलेले सर्व धारूर, वडवणी, माजलगाव, परळी या परिसरातील बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी नसल्यामुळे तिथं मान्यवरांनी हॉटेलचं उद्घाटन केलंच असणार, तरी सुद्धा पत्रिकेत उद्घाटक म्हणून नाव असल्यामुळं या दूरध्वनीवरून मी कृष्णा हॉटेल आणि लॉजिंगचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. साक्षीला तुम्हीच आहेत, मी नाही आहे, मी फोनवर आहे. मी मनापासूनच आजची तारीख ही गेली 1.25 महिन्यापूर्वी ठरलेली तारीख होती. आज या हॉटेलचं उद्घाटन आणि बाबा मंच कार्यक्रमाचं उद्घाटन आज ठरलेलं होतं आणि मी बराच प्रयत्न केला की मुंबईच्या या बैठकीला न जाण्याचा, पण मला यश आलं नाही म्हणून आज कार्यक्रमाला तिथं आलं नाही. पण मी नक्कीच पुढच्या आठवड्यात रविवारीच, हनुमंतराव ऐकलं ना? धन्यवाद भाऊ बोला. रविवारीच, धन्यवाद नाही, रविवारीच येणार आहे. होय. आणि आज उद्घाटनाला जेवढे लोक असतील त्यापेक्षा जास्त लोक बोलवणार आहे, कारण शेवटी हॉटेलचं उद्घाटन केलं नसतं रिबिन कापून जमत नसतं. माझं असं मत आहे व्यक्तिगत की जिथं जाल ज्याचं उद्घाटन कराल ते करून यायचं. म्हणजे हॉटेलचं केलं तर पोटभर जेवण करून यायचं, बरोबर. कुस्त्याचं गेलं तर कुस्ती खेळून यायचं. म्हणून हनुमंतराव ज्याचं जाल त्याचं. हनुमंतराव यांनी अतिशय कष्टातून या सगळ्या गोष्टी उभा केल्या, मला याचा नक्कीच अभिमान आहे. आणि या नवीन व्यवसायात प्रभू वैद्यनाथ, संत भगवान बाबा यांना उत्तर या व्यवसायात सुद्धा प्रगती द्यावी आणि हॉटेल सारखी आणखीन एक बिल्डिंग येणाऱ्या मिळकती ठेवण्याच्यासाठी आपण बांधावी आणि त्याच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवावं प्रकाश दादा सहित. हॅलो, पुन्हा एकदा ऐकतोय भाऊ. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन, मनापासून आभार. आणि येऊ शकलो नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो, मनातून क्षमा मागतो. पण रविवारी मी धारूरला येणार आहे, बाबाकडे पण येणार आहे, तुमच्याकडे पण येणार आहे. रविवारी 100%. नक्की भाऊ. थँक्यू.